नमस्कार. आपण पाहत आहात सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड. बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या गाजत आहेत माणिकराव कोकाटे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे सातत्याने वादग्रस्त विधान करणे व त्यांच्या वेगवेगळ्या वागण्याने सातत्याने त्यांच्याबद्दल चर्चा होत असते. तर हे माननीय कृषी मंत्री कोकाटे साहेब हे रमी खेळताना एक व्हिडिओ प्रकाशित झाला. तो व्हिडिओ केला रोहित पवार या आमदार महोदयांनी प्रकाशित केला आणि महाराष्ट्रातील शेतकरी दरदिवस आत्महत्या करतायत. शेतकऱ्यांचे प्रश्न ज्वलंत या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि कृषी मंत्री बाकी रमी खेळताना लोक पाहतात तेव्हा हा व्हिडिओ खूपच गाजत आहे आणि हे माणिकराव कोकाटे हे सातत्याने चर्चेत असतात. माननीय अजित पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे हे ज्येष्ठ नेते आहेत. तर सुनील तटकरे जे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचे जे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत सुनील तटकरे हे दौऱ्यावर असताना छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काही निवेदन देण्यासाठी ते गेले आणि त्या ठिकाणी सुनील तटकरे यांच्या अंगावर त्यांनी पत्ते टाकले, म्हणजे खेळण्याचे पत्ते टाकले असं म्हटलं जातं. अर्थात सुनील तटकरे हे दोनदा खासदार निवडून आलेले आहेत, खासदार महोदय आहेत, मंत्री राहिले आहेत आणि एक ज्येष्ठ नेता आहे. तर छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना निवेदन देण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि त्यांनी जर ते निवेदन रिस्टर दिलं असतं, घोषणा वगैरे केल्या ते ठीक आहे, परंतु त्यांच्या अंगावर ते पत्ते उधळणे हे काय बरोबर वाटत नाही. परंतु तर त्यावेळेला रमी खेळणारा कृषी मंत्री आणि त्याचा निषेध करण्यासाठी किंवा ते निवेदन देण्यासाठी त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांना निवेदन देताना त्या ठिकाणी त्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला बेदम मारण्यात आले आणि या मारण्यामध्ये सगळ्यात मोठा पुढाकार होता ते म्हणजे सूरज चव्हाण. ते सूरज चव्हाण हे जे तरुण आहेत ते एक उत्तम प्रवक्ते आहेत, म्हणजे अत्यंत अभ्यासू आणि उत्तम ते प्रतिवाद करत असतात. वेगवेगळ्या चर्चामध्ये ते येतात. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने त्यावेळेला ते ज्यावेळेला प्रश्नाला उत्तर देतात किंवा चर्चेमध्ये भाग घेतात त्यावेळेला ते चांगलं बोलतात किंवा त्यांचा प्रतिवादपणे हा चांगला ठोस असतो. तेव्हा एक अभ्यासू तरुण म्हणून त्यांच्याकडे महाराष्ट्र पाहत होता आणि भाषा आणि या सर्वावरच आणि दिसाला रुबाब सुंदर आणि त्यांचा एक अभ्यासू नेता, तरुण नेता आणि चांगल्या पद्धतीचे ते प्रवक्ते म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचे ते बाजू मांडायचे. परंतु त्या महोदयांनी त्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारण्यामध्ये मोठा पुढाकार घेतला. तर ते सूरज चव्हाण देखील आता मोठे उजेडात आलेले आहेत. बंधू आणि भगिनींनो, काय होते गंमत अशी आहे की हे जे नेत्यांचे प्रवक्ते कार्यकर्ते जे असतात तर त्यांना आमदार होण्याची घाई असते, त्यांना काहीतरी पद मिळण्याची घाई असते आणि मग आपल्या नेत्याचे आपण किती निष्ठावान आहोत, आपल्या नेत्याची आपल्याला किती काळजी आहे आणि आपल्या पक्षासाठी आपण काय काय करतो, तर हे चमकूगिरी करण्यासाठी, नेत्याला खुश करण्यासाठी ते अशा प्रकारचे प्रयोग करत असतात. खरं म्हणजे परिस्थिती आता महाराष्ट्र सध्या परिस्थिती अशी आहे की असे जे अतिताई करणारे लोक आहेत त्यांना आमदारकी मिळते किंवा अशा लोकांना काही प्रमोशन मिळतं. जसं की सातत्याने मुसलमानांच्याबद्दल बोललं किंवा मुसलमानांच्या विरुद्ध सातत्याने टिप्पणी करणे, हिंदू मुसलमान याच्या संदर्भात सातत्याने बोलून ते निर्माण करणे, अशा लोकांना आमदार पद केलं जातं, अशा लोकांना मंत्री केलं जातं, असे एक तरुण कार्यकर्त्यांचे भावना झाले आणि मग आपल्या नेत्याला खुश करण्यासाठी ते असा काही प्रकार करतात काय असं म्हणायला वाव आहे. तेव्हा अशा पद्धतीने या राष्ट्रवादी काँग्रेसचे रमी खेळणारे कोकाटे महोदय पुऱ्या महाराष्ट्राने पाहिले आहेत आणि खरं म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे दोन मुख्यमंत्री यांच्या डोक्याला काही कमी हॅडॅक नाही. त्यांचे मंत्री किंवा त्यांचे आमदार हे सातत्याने या तीन नेत्यांना हॅडॅक देत आहेत. तेव्हा अशा पद्धतीने महाराष्ट्राच्या कल्याणासाठी
कामं करत असताना या 3 नेत्यांना या वेगवेगळ्या प्रश्नाला सामोरं जावं लागतं. तेव्हा अशा पद्धतीने पुढे मग कॅन्टीन कामगारांना ठुसे लावणारा आमदार आपण पाहिला. त्याला जेवण चांगलं मिळालं नाही, शिळं जेवण मिळालं म्हणून कॅन्टीनच्या कामगाराला जबरदस्त ठुसे देणारा बॉक्सर आमदार म्हणजे संजय गायकवाड. हे प्रकरण शमलं नाही. पुढे मग ते पडळकर जितेंद्र आव्हाड वाद आणि कॅन्टीनचा प्रश्न मिटला आणि मग हे जितेंद्र आव्हाड आणि पडळकर यांचा जो त्यांच्या कार्यक्रमात त्यांनी स्वतः म्हणजे विधान भवनातच केलेला राडा हा पण गाजला. तो एक प्रकार तसाच आहे की नेत्यांना खुश करण्यासाठी, नेत्यांच्या पुढे चमकू करण्यासाठी आणि मग आपल्याला काहीतरी मोठं पद मिळेल यासाठी अशी मंडळी नेत्यांसाठी वाटेल ते करायला तयार होतात. परंतु त्या कार्यकर्त्यांना हे समजत नाही की या नेत्यांचं काही बिघडत नाही. ते अगोदर धनदांडगे प्रचंड संपत्ती त्यांच्याकडे आहे आणि त्यांना मरेपर्यंत पेन्शन मिळणार आहे आणि तुम्ही बाकी बाळासाहेब जाल हे त्या कार्यकर्त्यांना कळत नाही. तेव्हा ते अशा प्रकारचं प्रकार करत असतात. परंतु याचा व्याप होतो माननीय मुख्यमंत्री यांस. मग पुढे या असे मग एक टावेल गँग किंवा टावेल बनियन गँग अशा पद्धतीचं बोललं जातं किंवा म्हणजे ते संजय सिरसाट म्हणून आहेत, ते त्यांच्या घरामध्ये टावेलावर बंड्यावर सिगारेट पीत बसलेले छानपैकी आणि बाजूला पैशांनी भरलेले बॅग दिसते. अशा पद्धतीचं एक संजयराव साहेबांचं म्हणणं आहे. तर तो एक प्रकार त्या ठिकाणी महाराष्ट्राने पाहिलेला आहे की मंत्री, समाज कल्याण मंत्री मस्त सिगारेट पित आहेत आणि ते त्यांच्या तो सिगारेट म्हणजे एक आदर्श मंत्री महोदयांचं येणाऱ्या पिढीने काय आदर्श घ्यावं, तरुण पिढीने काय आदर्श घ्यावं. तर अशा पद्धतीचे मंत्री वागत आहेत. तेव्हा जे सरकार चालवणारे 3 प्रमुख नेते आहेत ते खरं म्हणजे तिघे कर्तबगार नेते आहेत, परंतु त्यांचे मंत्री, त्यांचे आमदार त्यांना बाकी हिड्यात देत आहेत आणि त्यांना संकटात टाकत आहेत. तेव्हा हे सगळं पाहत असताना एक असं जाणवते की अशा पद्धतीने सातत्याने वादग्रस्त वागून आपल्याला आपला नेता बक्षीस देईल असं या कार्यकर्त्यांना वाटतं. परंतु महाराष्ट्राची इज्जत जाते आणि सरकारची इज्जत जाते हे या मंडळींच्या लक्षात येत नाही. तेव्हा अशा पद्धतीने खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीची संस्था आहे म्हणजे त्यांचा जो आदर्श भारतीय जनता पार्टीच्या ज्यांच्या आदेश आणि ज्यांच्या मार्गदर्शनासाठी सरकार चालतं किंवा त्यांचा पक्ष चालतो ते राष्ट्रीय सेवक संघ या सगळ्या गोष्टी गांभीर्याने पाहत असणार आणि ते योग्य वेळी माननीय अमित शहा साहेबांच्या माध्यमातून, फडणवीस साहेबांच्या माध्यमातून या ज्या टगी करणाऱ्या लोकांना लवकरच चाप देतील असं देखील एक वाटतंय. आणि सामान्य जनतेची हीच इच्छा आहे की असे जे बेताल लोक आहेत त्यांच्यावर लवकर आपण आळा घातला पाहिजे. कारण शेतकऱ्यांच्या दररोज आत्महत्या होत आहेत आणि वेगवेगळे प्रश्न असताना हे तुमचे आमदार, हे मंत्री असे वेगवेगळे प्रकार करतात. हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही आणि महाराष्ट्राला नावलौकिक करायला नाही. मी सातत्याने सांगतो की या महाराष्ट्राने यशवंतराव चव्हाणसारखे, मधुकरराव चौधरीसारखे, वि. स. पागेसारखे, बाळासाहेब भारडेसारखे अशी माणसं पाहिलेली आहेत. असे पूर्वीचं गणपतराव देशमुख, असे कितीतरी केशवराव धोंडगे, असे कितीतरी महान व्यक्ती ज्यांनी कधीही संपत्ती जमवली नाही आणि कधीही इस्टेट जमवलं नाही. अशा नेत्यांचा काही आदर्श आपण घेणार आहोत की नाही. आजकालचे जे मंत्री असतील, आजकालचे आमदार असतील ते जेव्हा निवडणुकीला उभे राहतात त्यावेळेला जनतेच्या पाया पडतात, वन फिरतात, त्यावेळेला ऊन वारा पाऊस पाहत नाहीत, पाय सुचतात तर ते लोकांच्या दारामध्ये जातात, आम्हाला मत द्या म्हणतात आणि त्यावेळेला अक्षरशः मतदारांच्या पाया पडतात आणि एकदा निवडून आले की मग तू कमी कोण असं म्हणतात आणि 5 वर्ष मग ते जनतेच्या प्रश्नाकडे कानाडोळा करतात. तेव्हा अशा जी मंडळी सरकारचं नाव खराब करतात या मंडळीवर माननीय फडणवीस साहेब हे कधी कारवाई करतात हे महाराष्ट्रातील जनता वाट पाहून आहे. तेव्हा बंधू आणि भगिनींनो, अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर वारंवार येत असतो. तरी कृपया या व्हिडिओला आपण लाईक करा आणि आपण जर नवीन असाल तर माझ्या सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड या चॅनलला आपण सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.